चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे अमृता सुभाष आपल्या काउन्सिलरशी बोलते आणि तिथे त्या दोघींचा संवाद सुरू असताना तिच्या डोक्यावरून एक टॉप अँगल त्यांनी घेतलेला आहे. मधून-मधून 2 ते 3 मॉन्टाजेसमध्ये आपल्याला ते दाखवलेलं आहे त्यांनी आणि त्यातून आपल्याला असं कळतं, की ती फक्त बोलताना तिच्या वेदना तर मांडतेच आहे किंवा तिचा गोंधळ मांडते, पण तिच्या नरडीवरती कोणीतरी एखादं भूत-बीत बसलंय का काय बाबा? किंवा तिच्या डोक्यात असणारा गोंधळ आणि त्या सगळ्यांचं बर्डन हे सगळं काही त्या 2 ते 3 मॉन्टाजेसमध्ये यशस्वीपणे आपल्यापर्यंत ते पोहोचतं आणि यालाच म्हणतात उत्तम सिनेमॅटोग्राफरची ओळख. मी बोलतेय जारण या चित्रपटाबद्दल. सुरुवात करूया जारण या चित्रपटाच्या रिव्ह्यूची. सगळ्यात आधी कास्टिंगमध्ये आपल्याला अमृता सुभाष, अनिता दाते, सीमा देशमुख, राजन भिसे, किशोर कदम आणि इतरही बरेचसे कलाकार दिसले त्या चित्रपटामध्ये. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले ऋषिकेश गुप्ते यांनी आणि एकंदरीत जर तुम्ही मला विचाराल तर मला चित्रपट जो आहे तो आवडलाय. जेन्युइनली स्पीकिंग या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलर नंतर माझ्या खूप हाय एक्स्पेक्टेशन्स होत्या या चित्रपटाकडनं. कारण हॉररची आता लांबलचक लाईन लागली. आपण सगळेजण जाणतो. त्याचे सगळे टीझर, ट्रेलर रिव्ह्यू माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेतच. पण एक जणू काही ही जी लाट आली ना, ह्या सगळ्या चित्रपटांच्या लाटेमध्ये ना, जारण हा चित्रपट थोडा वेगळा स्टँड आउट नक्कीच करत होता. बिकॉज ऑफ द बीजीएम, एडिटिंग, द ट्रेलर, गॉट इट्स फायनल कट या सगळ्या गोष्टींमुळे तो एक वेगळा चित्रपट आहे आणि आपल्याला दर्जा नक्कीच सर्व्ह करणार आहे हे आपल्याला ऑलरेडी माहिती होतं. आणि त्याच्याचमुळे जारणमध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी मला खूप आवडल्यात. त्याच्याचमुळे एक-एक करून मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे मला काय-काय गोष्टी आवडल्या आहेत ते. सगळ्यात पहिली गोष्ट, या चित्रपटामध्ये अमृता सुभाषचा अभिनय. कालच्या वातावरणातील आत्म्यांनो, आम्ही तुम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो आहोत. आय एम नॉट किडिंग ॲट ऑल. म्हणजे टेन्शन, डिप्रेशन, डोळ्यांच्या हालचाली, फिजिकल जेस्चर्स, त्याच्यानंतर एक डोक्यावर आपला ज्या काही गोंधळांचा एक प्रभाव पडतो आणि आपल्याला आपण वेड लागल्यासारखं वागू लागतो. हे सगळं काही अमृता सुभाषने ज्या पद्धतीने डिलिव्हर केलंय ना, हॅट्स ऑफ टू हर. तुम्हाला भयंकर आवडणार आहे अमृता सुभाषचा परफॉर्मन्स या संपूर्ण चित्रपटामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या क्वीनबद्दल जर का बोलायचं झालं तर ती आहे अनिता दाते. ओ माय गॉड, आय कांट टेल यू इनफ. म्हणजे अनिता दाते या मुलीने हा चित्रपट खाऊन टाकलाय, गिळलाय डायरेक्ट. म्हणजे तोड नाहीये तिच्या परफॉर्मन्सला या चित्रपटामध्ये. तिची नजर, तिच्या डोळ्यातले हावभाव, तिचं चालणं, तिचं बोलणं, तिच्यातला असणारा तो ॲटिट्यूड, तो गर्व, तो माज. व्हरांड्यामध्ये एक पाय दुमडून त्याच्यावर हात ठेवून माजत उभी राहिलेली ती अनिता दाते, ज्यावेळेला समोरचीला सांगतीये, ती एक डायलॉग डिलिव्हरी, त्याच्यानंतर तो एक आवाजाचा थ्रो, हे सगळं काही आणि त्यातल्या त्यात भाषा. अहिराणी भाषेमध्ये ती बोलतेय, पण ज्या पद्धतीने त्या भाषेची पकड घेत तिने ते डायलॉग डिलिव्हरी केली आहे ना, तुम्हाला अंगाला शहारे येतात. तुम्हाला भीती वाटते अनिता दातेच्या अपीअरन्स नंतर. ऑनेस्टली स्पीकिंग मला चित्रपटामध्ये अनिता दाते अजून खूप वेळा यायला हवी होती असं वाटत होतं थ्रू आउट द फिल्म. तिचा अजून जास्त लेंथ तिची असायला पाहिजे होती. इतकं सुंदर तिने अभिनय केलाय ना, की मी सांगते तुम्हाला, की तिला बघितल्यानंतरच आपली फाटते. आणि ती मला असं वाटतं, की एक फार कमी अशा फिल्म्समधनं ज्या विमेन ओरिएंटेड असतात किंवा ज्या स्त्रिया किंवा महिला असतात त्या आपल्या खांद्यावर उचलून नेतात. हा चित्रपट एक्झॅक्टली तसा आहे. एकीकडे अमृता सुभाष आणि एकीकडे अनिता दाते. कमाल. पुढची एक गोष्ट मला जी आवडली आहे चित्रपटाची ती म्हणजे इथे ना एक सीन आहे जिथे खिडकीच्या काचेमध्ये अमृता सुभाषला कोणीतरी दिसतं आणि ते ना रिपिटेटिव्ह दाखवलंय म्हणजे दुसऱ्यांदा ते घडतं आणि तिथे तुम्हाला जेन्युइनली भीती वाटते. पुढचा प्लस पॉइंट आहे चित्रपटाचा बीजीएम लय बाप आहे. म्हणजे मी ऑलरेडी सांगितलं होतं ए.व्ही. प्रफुल्लचंद्र आणि सुरुवातीला ना थोडंसं असं वाटायला लागतं, की यार खूप जास्त आवाज नाही होते का? पण मग त्याचं त्यांनी ॲक्चुअली एक्सप्लेनेशन पुढे दिलेलं आहे. ते त्याला जस्टिफाय सुद्धा करतात. सो मला म्युझिक आवडलंय कारण मराठीमध्ये ना हे म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोर याच्यामध्ये फार माती खाताना सगळेजण दिसतात आणि त्याचंच उदाहरण अंधार माया हे रिसेंट रिलीज झालेली वेब सीरीज आहे. पण इथे तुम्हाला बीजीएममध्ये खूप सुंदर काम केलेलं ऐकायला येतं. पुढचा प्लस पॉइंट आहे सिनेमॅटोग्राफी. या चित्रपटातली सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे ती म्हणजे सिनेमॅटोग्राफी आणि मग ते कुठलेही सीन्स असू द्या, दिवसातले, दुपारचे, घरातले, घराच्या बाहेरचे, वाड्यातले सगळे सीन्स तुम्हाला खूप इम्प्रेस करून जातात. स्पेशली माळ्यावर जेव्हा अमृता सुभाष गेली आणि तिच्या बहिणींसोबत, मावशीसोबत ज्यावेळेला ती जाते आणि त्या गोष्टी घडतात ते कमालीचं टिपण्यात सिनेमॅटोग्राफर यशस्वी झालाय. पुढचा प्लस पॉइंट आहे सेकंड हाफमध्ये ना एक सिक्वेन्स आहे जिथे अमृता सुभाषच्या घरात 3 ते 4 जण उभे आहेत आणि मग तिथे काहीतरी फिजिकल धक्काबुक्की सुरू आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मला खूप जास्त आवडल्या. तो जो एंटायर सीन त्यांनी दाखवलाय, तो प्रेशर, तो पियर प्रेशर हळू बिल्टअप होतो. तो कसा बिल्टअप होतो मी तुम्हाला स्पॉइलर्स देणार नाहीये, बट यू विल लव्ह दॅट सीन. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट आहे जी या चित्रपटाची सगळ्यात भारी गोष्ट होती, जी मला आवडली ती म्हणजे क्लायमॅक्समध्ये एक झाडू मारण्यासाठी ज्यावेळेला एक मुलगा वरती येतो माळ्यावरती, त्यावेळेला तिथे ते जे डाईस असतात त्याच्यावरती दाखवण्यात आलेलं नाव.
मला ती गोष्ट खूप जास्त आवडली आणि त्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. सो एकंदरीत हे सगळे होते पॉझिटिव्ह पॉइंट्स जारण या चित्रपटाबद्दलचे. पण काही निगेटिव्ह पण गोष्टी आहेत त्याबद्दल पण बोलतीये. सगळ्यात पहिली गोष्ट, या चित्रपटाचा जो फर्स्ट हाफ आहे तो संपूर्ण त्यांनी फक्त अमृता सुभाषच्या डोक्यातल्या वादळं, टेन्शन, अँक्झायटी, डिप्रेशन ह्या सगळ्या गोंधळासाठी त्यांनी तो वापरला आणि तिथेच खूप मोठी चूक ते करतात. कारण पेशन्स खूप जास्त चेक केला जातो. तुमचा हिरमोड होतो फर्स्ट हाफमध्ये. तुम्हाला लिटरली असं वाटतं की यार सिरियसली म्हणजे ओके ठीक आहे आम्हाला कळतंय की आता अमृता सुभाषला लहानपणी तिच्यावर जारण केलं होतं. मग त्याच्यानंतर तिच्या थोडंसं एक आयुष्यामध्ये काहीतरी खूप मोठं संकट येतं. त्याच्यानंतर ती या पद्धतीने बिहेव करायला लागली. बट दॅट्स ओके, नो फाईन. आता लेट्स मूव्ह ऑन टू अनदर कॅरेक्टर. पण तिथे अनिता दातेची एंट्री त्यांनी दाखवलीच नाहीये. फर्स्ट हाफमध्येच तिला इंट्रोड्यूस करायला पाहिजे होतं. आणि त्याच्याचमुळे काय होतं की फर्स्ट हाफमध्ये तुम्ही तुमचा जो संयम आहे, तो खूप असा शिगेला टांगून धरल्यासारखा तुम्हाला तो वाटतो आणि तुम्हाला असं वाटतं की ओके अजून थोडा पेशन्स, अजून थोडा पेशन्स. इट्स ओके, इट्स ओके. अजून येईल, काहीतरी भारी येईल, काहीतरी भारी येईल आणि असं सांगत लिटरली मध्यंतर येतं आणि तिथे तुमची निराशा होते. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, अनिता दाते हिचा जो स्क्रीन टाईम आहे तो खूप कमी त्यांनी दिलाय. फॉर सम रिझन आय जस्ट डिडंट गेट दॅट पॉइंट. कारण का ती एवढी बाप मुलगी आहे आणि तिने तिचं कॅरेक्टर इतकं महत्वाचं आहे. असं नाही की तिचं कॅरेक्टर काहीतरी साइड कॅरेक्टर आहे. संपूर्ण चित्रपटाची कथा ही अनिता दाते आणि ट्रस्ट मी अमृता सुभाष या दोन्ही कॅरेक्टरच्या अवतीभोवती फिरणारी आहे. तर अशा केसेसमध्ये अनिता दातेला इतका कमी टाईम का दिला गेलाय स्क्रीन टाईम? तिचं काहीतरी बॅकग्राऊंड स्टोरी दाखवायला पाहिजे होती. म्हणजे फक्त 2 वाक्यांमध्ये तिची बॅकग्राऊंड स्टोरी नंतर पुढे काय झालं बाबा अनिता दातेचं. तर ते फक्त एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला सांगताना ते दाखवले फक्त 2 वाक्यांमध्ये. तिचं पुढे-पुढे असं झालं. पण नाही ना, तिथे तंत्रमंत्र कुठे शिकली? काय केलं तिने? ह्या सगळ्या गोष्टी तिची थोडीशी अजून बॅकग्राऊंड स्टोरी जर दाखवली असती तर तिच्या कॅरेक्टरला अजून डेप्थ मिळाली असती, अजून लेयर्स एस्टॅब्लिश होऊ शकले असते. त्याच्यानंतर पुढचा निगेटिव्ह पॉइंट, हा चित्रपट अजिबात हॉरर नाही. याच्यामध्ये हॉरर एलिमेंट्स एवढे कमी आहेत, नगण्य आहेत. हॉरर एलिमेंट्स कमी असल्यामुळे काय होतं, की तुमचा हिरमोड जसं मी सांगितलं फर्स्ट हाफमध्येच होऊन जातो. सेकंड हाफमध्ये आहेत 2 ते 3 ठिकाणी तुम्हाला भीती वाटते, पण बास दॅट्स इट. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा म्हणून आपण मोडू शकतो, हॉरर म्हणून नाही. आणि पुढचा निगेटिव्ह पॉइंट, या चित्रपटामध्ये अनिता दाते ही अहिराणी भाषेत बोलताना दाखवली. त्याच्यामुळे काय होतं, की आता मला अहिराणी काहीच समजत नाही. मी फक्त ते सिमिलर शब्द जे असते ते शोधत होते आणि मग त्याचं काहीतरी कनेक्शन करून अच्छा असं-असं वाक्य असेल. कारण माझा आणि अहिराणी भाषेचा काहीच संबंध नसल्यामुळे माझ्यासारखीच इतरही बरीचशी ऑडियन्स आहेच की. त्याच्याचमुळे सबटायटल्स द्यायला पाहिजे होते असं मला वाटलं आणि सबटायटल्स देत जा यार, काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे सबटायटल्स दिल्यामुळे अमराठी लोकंसुद्धा चित्रपट हळू का होईना 1, 2, 10, 15, 20, 100, 1000 अशी ती संख्या वाढेल आणि बघायला तरी येत जातील. पण ते सबटायटल्स न दिल्यामुळे बऱ्यापैकी त्या ज्या गोष्टी खूप फास्ट बोलल्या जातं एकतर अहिराणीमध्ये आणि त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक बघणं मी तुम्हाला सांगते, की फार गरजेचं आहे. एकंदरीत हा चित्रपट जेन्युइनली सांगते मस्ट वॉच आहे. मी अजूनही सांगते हॉरर म्हणून या चित्रपटाला जाऊ नका. त्या अपेक्षा ठेवू नका, की भूत दिसेल, आपण लय घाबरणार वगैरे. हां, हॉरर एलिमेंट्स आहेत. 3 ते 4च ठिकाणी आहेत. बट अ सायकॉलॉजिकल थ्रिलर फिल्म विथ ग्रेट ट्विस्ट अँड टर्न्स. अशा प्रकारचा स्क्रीन प्ले, या प्रकारचा सिनेमा, या प्रकारची सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड स्कोर, ॲक्टिंग परफॉर्मन्सेस फॉर दॅट मॅटर असं मराठीमध्ये आपण इथून मागे नाही पाहिलंय. त्याच्याचमुळे मी या चित्रपटाला देईन 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. मस्ट वॉच सिनेमा आहे. अजूनही तिकीट बुक केलं नसेल, जा. हाऊसफुल 5चा माझा रिव्ह्यू बाय द वे माझ्या सॅटेलाइट्स हिंदी या चॅनलवरती येतोय. तोही बघायला विसरू नका. त्या सिनेमाला जाण्यापेक्षा मराठीतल्या जारण या चित्रपटाला जा. ट्रस्ट मी ज्या पहिल्या दिवशीच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला गेले होते, लिटरली 50 to 60% ऑक्युपन्सी वॉज देअर अँड आय वॉज रिअली हॅपी टू सी दॅट. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी आवर्जून जा जारण या चित्रपटासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.